यातून एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। सीएनजी गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी सीएनजीचा पुरवठा बंद ठेवण्यात आलाय। सीएनजी गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। हे दृश्य आपण बघतोय पुण्यामधले आहेत। पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सीएनजीचा तुटवडा पाहायला मिळतोय। त्याचा परिणाम जो आहे तो आपण पाहू शकतो की आता पुणे जिल्ह्यातील असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहरातील याच अशा सीएनजीच्या पंपावर जे आहे ते मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे दर अधिक वाढल्याने सीएनजीवर चालणारी वाहनं जी आहेत या ठिकाणी अधिक खरेदी झाल्याचं एका सर्वेमध्ये जे आहे ते पुढे आलं होतं। सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक जे आहेत आपल्या गावी जाताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र सीएनजीची कमतरता असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी या वाहन चालकांना बसलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। सीएनजी इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर पेट्रोल पंपावर देखील मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर सीएनजीचा पुरवठा जो आहे तो सुरळीत व्हावा अशीच अपेक्षा जी आहे त्यात वाहन चालक असतील किंवा अन्य पेट्रोल पंप धारक असतील यांच्याकडून केली जात असताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड।